यांचं नुकतंच आगमन झालं आणि खूप दिवसाची महाराजाची इच्छा होती की मला गाईला काहीतरी मला बघायच्या, मला भेट द्यायची. मला तिथलं डेव्हलप करायचंय, कशा पद्धतीचं आहे, काय आहे तुमचं काम, कशा पद्धतीचं आहे, गोशाळा कशी असली पाहिजे. आणि वेळोवेळी आम्ही संपर्कात तर आहोतच, महाराजाच्या वेळोवेळी मी संपर्कात आहे. आणि महाराजाच्याच नाही तर इतर साधू संतांच्या मी सतत संपर्कात असून गोमातेला कसं आपल्याला भविष्यामध्ये वाचवता येईल, हिला न्याय कसा हे करता येईल, आणि गोमातेमुळे आपलं खरं जीवन योग्य मार्गाकडे जाते. त्याच्यामुळं आज महाराज या ब्रह्मवाकडीमध्ये रामकथेचं आयोजन केलेलं आहे. आणि योगायोगाने आता हनुमान जयंती आणि रामाचा जन्मोत्सव, त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईची प्राणप्रतिष्ठा मारुती मंदिर देवस्थानमध्ये. आणि ही देवस्थानची गोशाळा आहे. मारुती मंदिर देवस्थानची ग्रामस्थांची गोशाळा आहे. 50 गायी एकूण आहेत. काही आता गावाकडे गायी बांधलेल्या गोठ्यामध्ये सगळं तिथं केलेलं आहे आणि इथं शेतामध्ये पण आहे. आणि हे देवस्थानचं जमीन आहे, 18 एकर जमीन ही देवस्थानची आहे. तर आता हा मारुती महाराजाचा उत्सव आपल्याला जो साजरा करायचा आहे, तर त्याच्यामध्ये महाराजाच्या मार्गदर्शनाखाली, सागर भाऊ महाराजाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला कशा पद्धतीचा कार्यक्रम असावा, काय केलं पाहिजे, समाजानं कसं एकत्र आलं पाहिजे, आपले वादविवाद सोडून आणखी कसं आपल्याला काय काय करता येईल आणि याचा आनंद कसा घेता येईल, हाच खरा या पाठीमागचा खरा सार आहे. आणि इथून पुढे गायी जागल्या पाहिजे, आपण गायीची सेवा केली पाहिजे. महाराजाचा कायमस्वरूपी आम्हाला आशीर्वाद लाभो. वेळोवेळी आमचं जे काही चुकलं बिकलं काय जे असेल ते आम्हाला मार्गदर्शन मिळो, एवढीच मी त्यांच्या समोर प्रार्थना करतो आणि थांबतो. आपल्या गावचे सरपंच नानासाहेब वनवे यांना अशी विनंती करतो की 2 शब्द आपण गायीबद्दल, महाराज आले आपल्याला तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. श्री हरिभक्त परायण सागरजी महाराज आपल्या गोशाळेला भेट देण्यासाठी आलेले आहे. आणि आपले सरपंच राधाकिशनजी कदम यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे, विठ्ठल रुक्माई प्राणप्रतिष्ठेचा, विठ्ठल रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा, त्या निमित्तानं गोशाळेला भेट आणि त्या निमित्तानं गाव रामायण कथाचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यांनी. तरी सर्व गावकऱ्यांनी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा. दुसरी गोष्ट, गोशाळेचं महत्व हे सगळ्याला पटलेलं आहे, सांगायची जास्त गरज नाही. सगळ्यांनी सहकार्य गोशाळेला करावा, एवढंच मी या ठिकाणी कृष्ण भगवान की जय. कैलास पाटील कवडे यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. आज इथं आपल्या गोशाळेसाठी ब्रह्मवाकडी इथं महाराज आवर्जून आपल्या गोशाळेला भेट द्यायला आले. कारण एवढ्या गावापासून बरंच समजा 1 किलोमीटर असलेली गाडी स्वतःची घेऊन आली आणि आपल्या गोशाळेसाठी शेतातून स्वतः आपल्या गोपाळाला घेऊन, म्हणजे स्वतः आपला नंदलाल संघचे बाबाच्या, त्याच्यामुळं सगळे गोशाळेसाठी सर्व गावकरी आपले इथं महाराजाच्या जे आनंद आहे किंवा आनंद कसा असतो हे गोशाळेतूनच कळतो. आणि त्यांचं प्रेम हे गोशाळेवर कसं आहे हे त्यांच्या चलण्यातून इथपर्यंत घेऊन आपल्या स्वतः देवाला पण त्यांनी आपल्या गावात आणलं. आणि आपलं याच्यासारखं भाग्य नाही, कारण एवढं मोठं आपल्या गावात दैवत आलं. आणि सर्वांनी यांना महाराजाबद्दल आपल्याला सर्वांना एवढंच वाटतं की बाबा गोशाळेला किती त्यांना जिव्हाळा आणि किती हे चलण्यात असे गाडीतून VIP येत नाहीत. कारण लोक सध्या VIP झालेले असे महाराजासारखे रानावनात हिंडणारे, फक्त आपल्याला हे यायच्यात देव दिसला पाहिजे. आणि सर्वांनी असं समजून घ्यायला पाहिजे की बाबा गोशाळा आपली कशी प्रगतीशील पथावर जाईल, आपलं गावाचं कसं नाव निघन. योगानंद महाराजाच्या चंदूबाई नावाची आपली गोशाळा आहे. आपली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज हा माणूस आपल्या गावातला एक तळमळीनं एवढी